नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाही मधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. चेहरा आणि सौंदर्य याचं अतूट संबंध असतो. स्त्री मग ती कोणत्याही वयाची असो, तिचं चेहऱ्याकडे खास लक्ष असतं. चेहऱ्यावर काळे डाग किंवा पिंपल्स दिसू लागले तर ती कासावीस झाल्याखेरीज राहत नाही. आज आपण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी, विशेषतः पिंपल्स असतील तर त्यावर करता येईल असा एक उपाय पाहणार आहोत. काटेसावर किंवा शाल्मली नावाचा एक वृक्ष असतो. नावाप्रमाणेच याच्या खोडावर खूप काटे असतात. जवळून पाहिलं तर खोड म्हणजे जणू मगरीची पाठ आहे का काय असं वाटतं. पण विशेष म्हणजे हे काटे पिंपल्स कमी करण्यासाठी खूप प्रभावी असतात. सहाणेवर थोडंसं पाणी घ्यावं, त्यात काटा ओगाळून गंध तयार करावा आणि पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावावं. पूर्ण सुकण्यापूर्वी पाण्याच्या मदतीने धुवून टाकावं. जमलं तर रोज, अन्यथा आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करण्याचा चांगला गुण येताना दिसतो. बरोबरीने चेहरा धुण्यासाठी साबणाऐवजी मसुराचं पीठ, त्यात थोडी हळद, कडुनिंबाच्या पानांचं चूर्ण, अनंतमूळ वगैरे वर्णे वनस्पतींचं चूर्ण मिसळून तयार केलेलं उटणं लावणं हे सुद्धा चांगलं. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही, लोकशाही मराठीवर.